आज आपण चमचमीत भाजी बनवणार आहोत। ही भाजी 10 मिनिटात बनवून तयार होते। एकदा नक्की ट्राय करून बघा, चवीला अप्रतिम लागते। रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। मी येथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, 3 लसूण पाकळ्या घेतल्या। लसूण पाकळ्या मोठ्या असल्यामुळे 3च घेतल्या आहेत। 7 ते 8 मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर। एक जुडी मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतली आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून सुद्धा घेतली आहे, ज्याचे देठ काढून घ्यायचे आहेत। मी गॅसवर कढई ठेवली आहे। यामध्ये मिरच्या आणि लसूण पाकळ्या आपल्याला खमंग भाजायच्या आहेत। सुरुवातीला यामध्ये तेल घालायचं नाही। थोडंसं भाजत आलं की नंतर आपण यामध्ये थोडंसं अगदी किंचित तेल घालून हे छान भाजून घ्यायचं आहे। लसूण, हिरव्या मिरच्या आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आपल्याला मिक्सरला खूप बारीक वाटायचं नाही, थोडं दरदरच वाटून घ्यायचं आहे। आता मिरच्या, लसूण हे भाजून झालं आहे। हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता ह्याच कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये तेल वगैरे घालायची आवश्यकता नाही आहे। याला थोडेसे चट्टे पडायला सुरुवात झाले की आपल्याला हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरला हे बारीक न वाटता थोडे दरदरेच वाटून घ्यायचे आहेत। आता थंड होण्यासाठी शेंगदाणे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि भाजीला फोडणी। आता आपण भाजीला फोडणी देऊ। मी गॅसवर कढई ठेवली आहे। तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरा ॲड करायचा आहे। जिरं छान फुललं की लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा जो आपण ठेचा बनवलाय, थोडा जाडसरच बनवलाय, तो यामध्ये घालायचा आहे आणि भाजीला आपल्याला खमंग अशी फोडणी द्यायची आहे। आपल्याला भाजीला फोडणी ही खमंग दिली तरच भाजी चवीला अप्रतिम होते। आता फोडणीमध्येच आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। मेथीच्या भाजीमध्ये वेगळे असे आपल्याला मीठ टाकायची गरज नाही। आता या मेथीची भाजी असल्यामध्ये आपण यामध्ये वेगळे असे मसाले सुद्धा टाकत नाही। आता कढईमध्ये आपण मेथीची भाजी घालून घ्यायची आणि यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचं जे दरदरे कूट आपण करून घेतलं आहे ते सुद्धा यामध्येच घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायची गरज नाही, कारण की आपण मीठ हे फोडणीमध्येच घातलं होतं। भाजी ही छान परतून घ्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। भाजी छान शिजून द्यायची, मध्ये मध्ये परतत राहायचं आहे जोपर्यंत मेथीची भाजी मधील पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत भाजी व्यवस्थित शिजणार नाही। भाजी छान शिजली जाते, सगळं पाणी यामधलं आटू द्यायचं आहे। आता झाकण ठेवून आपण थोडा वेळ म्हणजे 5-1 मिनटं छान भाजी शिजू द्यायची आणि मध्ये मध्ये परतत राहायचं, चेक करत राहायचं भाजी शिजली काय, त्यामधील पाणी आटलं काय। मेथीच्या भाजीमधलं पाणी आटलेलं आहे, तरी पण आपण थोडं 1-2 मिनटं छान शिजू देऊ। मेथीची भाजी निवडताना आपल्याला कोरडी घ्यायची आहे, जास्त रट्ठ अशी भाजी घ्यायची नाही। ज्या भाजीला मेथीच्या भाजीला फुलं आलेली असतात ती रट्ठ असते, ती भाजी आपल्याला घ्यायची नाही, ती चवीला सुद्धा कडवट लागते। एकदम कोरडेपणा असलेली मेथीची भाजी घ्यायची आहे, चवीला ही अप्रतिम होते। ही भाजी आपल्याला वापरायची आहे। मेथीची भाजी छान शिजली आहे, आपण ही प्लेटमध्ये काढून घेतली आहे। या भाजीसोबत गरम गरम भाकरीबरोबर ही मेथीची गरम गरम भाजी खूप छान लागते। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।